तर चला बघा, थंडीचे मुलं बघा कशी किती पांघरून पांघरून झोपलेले आहेत. जाड मस्त कंबल अंगावर पांघरून आहे ना, मस्त आरामाने झोपलेले आहेत. ती थंडीच तशी पडते, थंडीचं आहे ना कुणालाच बाहेर निघू वाटत नाही. थंडीचं बघा, सकाळी सकाळी एक जण सुद्धा असं बाहेर दिसत नाही. फक्त ते लहान लहान मुलं शाळेत जाणारे, तेच जाणारे येणारे दिसत होते, बस दुसरं काही नाही. थंडीचे सगळ्याचे दरवाजे वगैरे पॅक होते. आमचं पण तसंच पॅक राहतो. पण म्हटलं मला सकाळची झाडझूड केल्याशिवाय ना मला चांगलं वाटतच नाही. सकाळी पूर्ण झाडझूड करते, इकडचा तिकडचा पोर्च वगैरे अंगण सगळं झाडून स्वच्छ करते, तरच छान वाटतं. कसं जाणार येणारे अंगणाच्या याच्यावरून घराचे पारख होते असं म्हणतात ना. तर मला आहे ना, घर पण आणि अंगण पण खूप असं स्वच्छ ठेवायला आवडतं. कारण की ना आपण त्या घरात राहतो ना, तर आपलं मनही चांगलं असं प्रसन्न राहण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचं घरात आहे ना, स्वच्छता इथे वस्तू ठेव तिथे डेकोरेट करण्याचा प्रयत्न करत राहायचं आहे. तरच मुलांना आपण घरं सोडून असं बाहेर जाऊ वाटत नाही. आई मम्मी पप्पांजवळच जास्त त्यांना असं राहू वाटतं. तर हे ना, आपण त्यांचं मनाचा विचार करायचा, त्यांच्याशी जास्त संपर्क साधायचा. शाळेत काय झालं, मुलीशी बोलायचं, मुलाशी बोलायचं. आपण जसं एखादी मैत्रीण असतो ना, त्याप्रमाणेच त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायच्या. तर त्यांना ना खूप छान वाटतं मग. आणि त्यांचं मन समजून घ्यायचं. आज त्यांना काय खायचं आहे, आज त्यांच्या मनासारखं पण करायचं, तर त्यांना भारी वाटतं. नाही, आपली मम्मी ना आपलं ऐकून ना बनवते, तर ते आपलं पण ऐकून घेतात. मुलं अभ्यास टाईम करतात. त्या दिवशी त्यांना केक खायचा होता, मग मी केकच बनवायचा आहे. दिवसभर आमचं केकचंच चालू होतं. मग मस्त चूल पेटवला, बाहेर बसलो. आमच्या दादूला तशी आवड आहे, मस्त लाकडं वगैरे चूल पेटून देत होतो. त्याचे पप्पा विकत लाकडं घेऊन येतात, मस्त चूल पेटून देतो, मस्त बसतो आम्ही मागे. आमची सोय आहे, मी छान असं चूल बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे ना आम्ही हौशीने सगळे, आणि तिथे ना चुलीजवळ मस्त बसून गप्पा गोष्टी करून ना आपल्याला सगळ्यांना म्हणजे काही पण बनवायचं राहिलं तर चुलीचा आनंद घेऊन गप्पा गोष्टी करून बनवता येतं. गॅसजवळ उभं राहिलं की मी एकटीच उभी राहते, मुलं काही आपल्या जवळ येत नाही. आणि चुलीजवळ बसलं ना, मध्ये सगळे आपल्या जवळ राहताना खूप छान वाटतं. तर मी झाडू मारला आणि घरात आली, मस्त पाणी ठेवलं हीटरमध्ये तोंड मीठ धुण्यासाठी. गरम गरम पाण्याने मस्त सकाळी सकाळी तोंड वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि म्हणजे कसं छान वाटतं, गरम थंड्या पाण्याने कंटाळा येतो. मग मी मस्त कडक आल्याचा चहा, आपला सकाळी सकाळी कडक आल्याचा चहा होतोय. आणि थंडीमध्ये सगळ्यांना चहा पाहिलं ना तर खूप छान वाटतं. कारण की ना सकाळी चहा पिण्याची लवकर इच्छा होते. तर माझं पण तसंच झालेलं होतं. म्हटलं चला लवकर इच्छा झाली तर पहिले चहा पिऊन घेते, मस्त चहा पिते. मुलं गेली ना तर माझी खूप धावपळ. मुलं गेली की तोपर्यंत धावपळ राहते. मग मुलं क्लासला दोघी पण गेली अंघोळ वगैरे करून. मग मी आता चहा वगैरे घेतला, देवपूजा आणि छान अशी अंघोळ वगैरे झाली. आणि असं मस्त अंघोळ केल्यानंतर प्रत्येक जण आम्ही देवघरासमोर हात जोडून, ते सुद्धा हात जोडून पाय पडून घेतात, देवाचा नमस्कार करतात की नाही. सगळेजण आम्ही देवांना हात जोडतो की नाही, आपण आपली सकाळची सुरुवात आहे ना देवांपासून झाली पाहिजे. तर आम्ही ना सकाळची सुरुवात देवापासूनच करतो. देवानेच आपल्याला सगळं काही दिलेलं आहे. तर जेवढे तेवढ्यात सुखी समाधानी आनंदी राहिले ना तर खूप छान असतं. तर आपण एवढ्या याच्यात समाधान मानतो. तर आपलं पण कधीतरी मोठं घर होईल याची आशा आहे. तर होईल तेव्हा मस्त खूप छान मी अशी देवघरची सोय करणार आहे. पण मग आता नाही येतं, जेवढ्या जागेत तेवढ्या जागेत खूप छान वाटतं आणि मी खूप छान ठेवण्याचा प्रयत्न करते. तर अशीच सोय करून घेतलेली होती मी छोटंसं किचनमध्येच. पण बरोबर पहिले देवघराची जागा काढून घेतलेली होती, नाही तर कुठं ठेवायचा तोच मोठा प्रॉब्लेम होता. तर ॲडजस्ट केलेलं आहे बरोबर. पण खूप छान आहे. रॅक खाली थोडी अडचण येते बसायला उठायला, पण काही हरकत नाही. खूप भारी जागा आहे एका कोपऱ्याला आणि खूप भारी वाटतं. माझ्या देवासमोर जर बसलं ना तर उठू वाटत नाही, एवढं छान असं प्रसन्न वाटतं. तर मी नंतर हे ना म्हणजे देवघरमध्ये एवढं बसत नव्हतं, त्यासाठी ना छोटंसं चौरंग होतं माझ्याकडे, तो ठेवून घेतला. त्याच्यावर स्पेशल कळश ठेवून घेते आणि आपल्या स्वामींचा फोटो ठेवते, रघुवीर समर्थांचा. काही आपला हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे असं तसं जे असतं ते, तर ते ठेवते. आणि माझ्याकडे मस्त समया वगैरे सगळ्या, आणि मी आता समज लावून घेतलेली. तर खूप छान वाटत होतं. मस्त छानशी अशी रांगोळी काढून घेतली आणि मंदिराजवळ बसलं ना तर असं उठू वाटत नाही, एवढं भारी वाटत होतं. तर चला रोजचं एवढं थोडंसं तर वेळ काढायचं देवाण करता आपल्याला. आणि मुलांना पण मध्ये मध्ये सांगायचं की नाही बुवा देवांचं करायचं असं तसं. तर देवांना पण म्हणजे देवाची आवड केली पाहिजे मुलांना सुद्धा. तर मुलांना पण आवड होते. मग त्यांना सांगितलं तर आपण, तर अधूनमधून त्यांच्याकडनं पण असं देवाचं थोडं वाचलं गेलं की, मग आम्ही जर सत्यनारायणची मी पूजा करते ना तर मग दादूला किंवा ताऊला असं कोणाला पण वाचायला लावते. किंवा कधी कधी ते पुस्तकात आणलं गेलं नाही तर मोबाईलमधून वाचून म्हणजे मोबाईलमध्ये लावून देतो. तर बसा सगळेजण ऐका, कानावर पडतात दोन शब्द चांगले. तर असे त्यासाठी ना मुलांना पण खूप छान म्हणजे आपल्याबरोबर असं त्यांना थोडंसं देवाचं पण एवढं लावून घ्यायचं आहे. तर जसं आपल्याकडनं काही जास्त होत नाही, पण जेवढं झालं तेवढं करून घ्यायचं आहे. पण चला आता देवांचं खूप मनापासून आभार मानते आणि त्याने आपल्या विचारांना सुखी समाधानी ठेवायचं, बस काय करायचं आहे. आणि आता चला कामाची सुरुवात करते. ते दादू गेला, आता ताऊ येईन, त्याचे पप्पा येतील, तोपर्यंत आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. चला तर आता आपण मस्त भाज्या करून घेणार आहेत. आज ना आपल्याला बटाटा, फ्लावर आणि वटाणे मिक्स भाजी करायची. ही भाजी जरा अशा पद्धतीने केली ना, प्रवासाला तुम्ही 2 दिवस आरामाने टिकते.
म्हणजे बनवून छान अशी तेलातच बनवावं लागते ती, तर खूप छान होते. तर आता आहे ना मी पहिले फ्लावर धुवून घेते, कारण की ना फ्लावरला थोडं वेळ लागतो शिजण्यासाठी. बटाटे लवकर शिजून जातात, वाटाणे पण लवकर शिजून जातं, पण फ्लावरला थोडा वेळ लागतो. तर त्यासाठी मी मस्त फ्लावर धुवून घेतला. नंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. मस्त आपली कढई गरम झाली, मग नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं तेल. तेल टाकल्यानंतर मस्त टाकते मी आता मोहरी. मोहरी तडतडली की आपण टाकतो आता जिरं. जिरं टाकून घेणार आहे आणि मस्त मोहरीचं जिऱ्याचा तडका दिल्यानंतर खूप छान भाजी लागते. आणि नंतर मी टाकला कढीपत्ता आणि मस्त आपण त्याच्यामध्ये टाकून घेतो आहे मिरची. मिरची ना मस्त थोडीशी अशी जाडसर ठेचून घेतली मी. आणि आता टाकून घेतला फ्लावर, धुवून टाकून घेतला. फ्लावर पहिले टाकला कारण की ना तेलात फ्लावर चांगला होणार आहे. आणि बटाटे थोडे लवकर शिजतात, फ्लावर थोडे उशिरा शिजतं, त्यासाठी पहिले ते टाकून घेतलं मी फ्लावरला. त्याला चांगलं होऊ दिलं मी 5 मिनटं. नंतर आपले बटाटे आणि वाटाणे हे टाकून दिलेले आहेत आणि आपल्याला फक्त तेलातच करायची भाजी. आता धुवून टाकल्यामुळे ना त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही, फक्त वाफेवरती होऊ द्यायचं आहे. तर ती भाजी आहे ना प्रवासाला, टिफिनला, जास्त म्हणजे असं नाईटला वगैरे जात राहिले तर अशी भाजी बनवली ना तर अजिबात खराब होत नाही. त्यासाठी ना मी मस्त पहिले तेलातच चांगली भाजीला चांगलं होऊ देते. मग आपण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये हळद. हळद चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि आपण हळद आणि नमक टाकून आहे ना तिला चांगलं वाफवू देणार आहे. तिला वाफेवरच होऊ द्यायची थोडा वेळ. आता मी जोपर्यंत थोडंसं आपलं लसूण वगैरे पूर्वतयारी करते बाकीची, तोपर्यंत तिला आहे ना वाफू द्यायची 5 मिनटं. मग 5 मिनटं मी झाकण ठेवून दिलेलं आहे. मग आपण आलं, लसूण मस्त असं बारीक ठेचायला घेतलं आहे आणि खलबत्त्या मुसळीमध्ये ठेचायचं म्हटलं ना त्याची चव वेगळीच असते. आणि मला आहे ना तर बघा खलबत्त्या मी मुसळीमध्ये आलं लसूण ठेचूनच ठेचून टाकलेलं ते आवडतं. टाकून दिलं. नंतर टाकलं नंतर मी आपण त्याच्यामध्ये टाकले चटणी, नंतर टाकलं मी मीठ आणि चांगली भाजी मिक्स करून घेते. म्हणजे ते आपण काय टाकून झालं, तिच्या घेतली पप्पांचा तर आहे ना बघा फोन मी येऊन, मस्त आलं लसूण ठेचून आहे ना ते टाकून दिलं. तिच्या पप्पांचा फोन येऊन गेला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ आहे ना मध्येच क्लिप होऊन गेला. तर आपलं जे चटणी वगैरे ते टाकण्याचं होतं ना आलं, ते काही दिसलं नाही त्याच्यामध्ये. तर म्हटलं मी चला तुम्हाला सांगून देते. आणि नंतर आहे ना आपण टाकून घेतलं मस्त दाण्याचं कूट. दाण्याचं कूट जास्त टाकायचं नाही, त्याच्याने ना भाजी खराब होऊ शकते. तर आपण थोडंच टाकायचं आणि मस्त तेलात आणि वाफवूनच घेतलेली होती भाजी. खूप छान झाली. तुम्ही टिफिनला घेऊ जाऊ शकता. रात्रीचा प्रवास आला, दुसऱ्या दिवशीसुद्धा चांगली थंडी करून भरली ना टिफिनमध्ये, तर ती खूप छान होते आणि खराब होत नाही. बघा आता दाखवते तुम्हाला. थोडी जाडसर वाटते ना बटाटे, ते जास्त बी जर बारीक केलं ना मग ते खूप गाऱ्यासारखी भाजी होऊन जाते. तर मी थोडी जाडसर आता ठेचून घेतली तिला, मस्त बारीक असं खुरपीने बारीक करून घेतलेलं आहे. तर खूप छान होऊन जाते अशा प्रकारे केल्याने. म्हटलं चला. आणि एका साईडला आपली याची मुळ्याच्या पानांची भाजी पण करायची होती आपल्याला. आज 2 प्रकारच्या भाज्या होत्या. तर अशा पद्धतीने केली ना भाजी प्रवासाला आणि घरी खायला खूप छान लागते. माझ्या दादूला तर खूप आवडते बटाट्याची आणि त्याची भाजी. तर खूप भारी लागते. अशा पद्धतीने करून बघा. कशी झाली ते कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बघा भाजी किती भारी दिसते आणि मस्त झाली.